धूम तक कता Once more! Once more! Once more! धूम तक कता तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फुल कडक आणि खतरनाक झालेला आहे। तर प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल, तर प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा मित्रांनो। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापर्यंत जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे, एक म्हणजे कॅपकट आणि दुसरी VPN। इथं सिम्पली मी VPN कनेक्ट करून घेतो। VPN कनेक्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी इथं फोटो सिलेक्ट करून घेतला आहे। यानंतर तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये एक्सेप्ट रेशोचे ऑप्शन दिसून येणार आहे। तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून 9.16 सिलेक्ट करायचं आहे। यानंतर तुम्हाला यसवरती क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला व्यवस्थित इथं झूम करून घ्यायचे आहे। फोटो व्यवस्थित इथे झूम झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ओव्हरलेचे ऑप्शन दिसून येणार आहे। तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरले करायचं आहे आणि तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्हाला इथं इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर हा व्हिडिओ इथे इम्पोर्ट केल्यानंतर याला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक केल्यानंतर फोटोची लेंथ मित्रांनो त्या व्हिडिओची एंडपर्यंत अशा प्रकारे इथं घेऊन यायची आहे। एंडपर्यंत आणल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो कॅपकटचा लोगो दिसत आहे तर तो सिम्पली तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे। तर लोगो डिलीट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि हा व्हिडिओ इथं प्ले करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, इथं बीट लावण्याकरता आपल्याला हा व्हिडिओ प्ले करावा लागेल। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितपणे हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। तर मी सिम्पली इथं व्हिडिओ प्ले करून घेतो आणि इथं बघू शकता मित्रांनो, इथं आपली बीट चेंज होत आहे। तर सिम्पली इथं जिथं आपली बीट चेंज होत आहे तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला इथं फोटोवरती क्लिक करायचं आणि स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर पुढे आणखी एक बीट लावून दाखवतो तुम्हाला, अशा प्रकारे यायचं आहे तुम्हाला आणि इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला स्प्लिटचे ऑप्शन दिसून येणार, त्यावरती क्लिक करून इथं फोटो कट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व फोटो इथे कट लावून घ्यायचे आहेत तुम्हाला, म्हणजे बीट लावून घ्यायचे आहेत। तर बीट लावून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि हा जो बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये ओपेसिटीचे ऑप्शन दिसून येणार आहे। तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याची ओपेसिटी जी आहे ते तुम्हाला इथे 0 करून घ्यायची आहे। तर ओपेसिटी इथे 0 केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे पहिलं ट्रान्झिशन दिसत आहे तर सिम्पली मित्रांनो त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इथं क्रोमा स्विच हा जो ट्रान्झिशन आहे हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। अप्लाय टू ऑल म्हणजे सर्व ट्रान्झिशन इथं लागून जातील। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे सर्व यांना ट्रान्झिशन लागलेले आहेत। यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ॲनिमेशन लावायचं आहे। ॲनिमेशन लावण्याकरता मित्रांनो तुम्हाला फर्स्ट फोटोला ॲनिमेशन नाही लावायचं, तर सिम्पली तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची इथं आणि यामध्ये तुम्हाला इथं पेंडुलम 1 हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या फोटो म्हणजे 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला यामध्ये पेंडुलम 2 हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर पुन्हा तिसऱ्या म्हणजे 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे आणि याला पण तुम्हाला पेंडुलम 1 हा ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे। तर यानंतरचे ज्या फोटो आहेत म्हणजे 9 नंबरच्या फोटोमध्ये तुम्हाला पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 असे ॲनिमेशन लावायचे आहेत। असे ॲनिमेशन लावून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 10 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि 10 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा ॲनिमेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे। तर याला तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे। यानंतर तुम्हाला 11 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला फ्लॅश इनलार्जमेंट हा ॲनिमेशन तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे। यानंतरच्या फोटोवरती यायचं आहे मित्रांनो तुम्हाला म्हणजे 12 नंबरच्या फोटोवरती आणि यामध्ये तुम्हाला वेव ॲम्प्लिफिकेशन
हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. हा ॲनिमेशन इथं अप्लाय झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं 13 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि 13 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथं इन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इन कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये क्रिसक्रॉस शेक हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करायचा आहे आणि याची स्पीड मित्रांनो तुम्हाला 1.5 ठेवायची आहे. 1.5 ठेवल्यानंतर याला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला 14 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला यामध्ये क्रॉस शेक हा जो ॲनिमेशन आहे हा इथं अप्लाय करायचा आहे आणि याची स्पीड तुम्हाला 1.5च ठेवायची आहे. तर अशा प्रकारे इथं स्पीड 1.5 करून घेऊया आणि याला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला 15 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला इन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि यामध्येच तुम्हाला फ्रॅगमेंट हा जो ॲनिमेशन आहे इथं अप्लाय करायचा आहे आणि याची स्पीड तुम्हाला 1 सेकंदच ठेवायची आहे आणि तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतरचा मित्रांनो लास्ट फोटो आहे म्हणजे 16 नंबरचा. तर त्यावरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन तुम्हाला इन कॅटेगरीमध्ये जेली 1 हा ॲनिमेशन लावायचा आहे आणि याची स्पीड तुम्हाला 1.5 ठेवायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ते ॲनिमेशन लावणे कंप्लीट झालेलं आहे. तर ॲनिमेशन लावणं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं सिम्पली पहिल्या फोटोला इथं मुवमेंट लावायचं. तर सिम्पली तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर या फोटोला थोडंसं तुम्हाला इथं झूम करून घ्यायचं आहे सुरुवातीला येऊन. तर झूम केल्यानंतर तुम्हाला इथं एक की लावायची आहे. तर इथं बघू शकता कोपऱ्यामध्ये इथं की दिलेली आहे फोटोच्या. नंतर इथं की लागल्यानंतर इथं स्क्रॉल करायचं आहे म्हणजे या फोटोच्या तुम्हाला एंडला जायचं आहे आणि इथं फोटोला इथं झूम आउट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं फोटोला झूम आउट करून घ्या आणि तुम्हाला तुमची दुसरी की इथं लागून जाणार आहे. तर अशा प्रकारे या फोटोला हलकीची मुवमेंट लागलेली आहे. तर मुवमेंट लावणं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्या नंतरचे जे फोटो आहे तर सिम्पली बघू शकता इथं 2 नंबरचा फोटो दिलेला आहे. तर त्यावरती सिम्पली तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. तर त्या फोटोवरती इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला या इथं ऑप्शनमध्ये ॲडजस्टचं ऑप्शन दिसून येणार आहे. तर सिम्पली तुम्हाला तर ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये मित्रांनो तुम्हाला सॅच्युरेशनचे ऑप्शन दिसणार आहे. तर सिम्पली तुम्हाला सॅच्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याचे सॅच्युरेशन तुम्हाला -15 इथं करून घ्यायचे. तर इथं बघू शकता अशा प्रकारे -15 केलेली आहे. नंतर नंतरचा तुम्हाला फोटो एक सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि सॅच्युरेशनवरती जायचं आहे आणि सॅच्युरेशन इथं -15 करून घ्यायचे. अशाच प्रकारे एक फोटो सोडून आणखी एक पुढच्या फोटोवरती जायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनमध्ये जायचं आहे आणि सॅच्युरेशन याचे -15 करून घ्यायचे. नंतर आणखी पुढे एक फोटो सोडायचा आहे. आणखी एक पुढच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं सॅच्युरेशनमध्ये जाऊन सॅच्युरेशन याचे -15 करून घ्यायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं फोटोला इथं आपण सॅच्युरेशन कमी केलेली आहे. इथं बघू शकता एक फोटो ब्लॅक दिसत आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं सॅच्युरेशन ओके झालेले आहे. तर यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे तर इथे इफेक्ट लावायचे आहेत. तर सिम्पली तुम्हाला इफेक्ट लावण्याकरता पहिल्या सुरुवातीला यायचं आहे व्हिडिओच्या आणि मित्रांनो तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला इथं हेक्सागोनल स्पॉट हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. या इफेक्टला तुम्हाला फर्स्ट फोटोवरतीच ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट फोटोवरती व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्या. नंतर मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या फोटोला इथं इफेक्ट लावायचा नाही. तर सिम्पली तुम्हाला 10 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचं आहे शेक. तर अशा प्रकारे इथं शेक सर्च करून घ्या आणि तुम्हाला सुरुवातीला शेक इफेक्ट दिसून येणार आहे. तर याला तुम्हाला ॲड करायचं आहे. ॲड करण्याअगोदर तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. तर सिम्पली तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि याची स्पीड तुम्हाला 10 ठेवायची आहे. स्पीड 10 ठेवायची आहे आणि इंटेन्सिटी जी आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं 5 ठेवायची आहे. तर अशा प्रकारे इथे ॲडजस्ट केल्यानंतर याला व्यवस्थित इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि या इफेक्टची लेंथ जी आहे मित्रांनो तर ते तुम्हाला इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं घेऊन यायचे. तर व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे घेऊन आल्यानंतर पुन्हा तुम्हाला 10 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. फोटोवरती वापस आल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं ग्लोईंग लाईन जे कॅटेगरी आहे ते इथं सिलेक्ट करायचे आणि यामध्ये तुम्हाला एंजल विंग्स हा जो इफेक्ट दिसून येणार आहे तर याला तुम्हाला सिम्पली इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला या फोटोवरतीच व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्या. नंतर त्याच्या पुढचा फोटो म्हणजे 11 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं टेक्नॉलॉजी सर्च करून घ्यायचं आहे. टेक्नॉलॉजी सर्च केल्यानंतर यामध्येच तुम्हाला इथं टेक्नॉलॉजी म्हणून इफेक्ट दिसून येणार आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं खाली तुम्हाला दिसून येणार टेक्नॉलॉजी 2. टेक्नॉलॉजी 2 हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे आणि या फोटोवरती व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे सेट करून घ्या.
नंतर तुम्हाला 12 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला दिसून येणार वन वे शिफ्ट हा जो इफेक्ट आहे हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याला पण तुम्हाला व्यवस्थितपणे फोटोपर्यंत व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला 13 नंबरचा जो फोटो आहे तर 13 नंबरचा फोटो इथं सोडून द्यायचा आहे आणि मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला 14 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. तर सिम्पली 14 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ग्लोइंग लाईन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला लाइटिंग बाउन्स हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं अप्लाय करून घ्या. यानंतर मित्रांनो आपला इथं व्हिडिओ पूर्णपैकी एडिट झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब